लातूर नगरीचे महापौर सन्माननीय अख्तरभाई मिस्त्री, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतरावजी काकडे, माजी चेअरमन SR देशमुख साहेब, रेडाचे चेअरमन आबासाहेब पाटील, रेडाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जिल्हा परिषदेचे आपले माजी अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती रणजितभाई शाह, रेडाचे उपाध्यक्ष सर्जेरावजी मोरे, विकासचे उपाध्यक्ष श्री गोविंद बोराडे, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, जागृतीचे उपाध्यक्ष श्री मोरे, कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय देशमुख, उपाध्यक्ष जगदीशजी बावणे, कारखान्याचे साखर कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक, कारखान्याचे कार्यकारी MD श्री गोरपडे, कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, कारखान्याचे सर्व कर्मचारी, जिल्हा परिषदेचे सभापती आणि जिल्हा परिषद सर्व इच्छा असूनही सर्वांची नावं घेणं शक्य नाही, म्हणून सन्माननीय व्यासपीठ असा मी या ठिकाणी उल्लेख करतो. या 31व्या सभेमध्ये सर्व शेतकरी सभासदांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. ज्या शेतकऱ्यांनी कष्ट करून अधिकात अधिक ऊस या कारखान्याला घातला, ज्या ठेकेदाराने अधिकात अधिक आपल्या ट्रकच्या माध्यमातून, ट्रॅक्टरच्या माध्यमातून, बैलगाडीच्या माध्यमातून ऊस या कारखान्याला घातला, ज्यांनी ऊसतोड चांगल्या पद्धतीने केली, ज्याचा सत्कार या ठिकाणी कारखान्याच्या वतीने करला, ते सर्व सत्कार मूर्ती उपस्थित शेतकरी सभासद बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, फार मोठं भाषण मी याचे आपल्यासमोर करणार नाही, कारण अहवालामध्ये आपल्यासमोर कारखान्याने कशा पद्धतीचं काम केलं या संदर्भामध्ये सविस्तराने उपाध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्यांच्या स्मृतीला प्रणाम करून आपण या ठिकाणी या सभेची सुरुवात केली. खरं म्हणजे आजच काही, नेहमीच दररोजच आपण त्यांची आठवण करत असतो. तुमच्या घरामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये त्यांची प्रतिमा, त्यांची आठवण, त्यांनी केलेलं कार्य, तरुणापासून ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत. कधी कधी असं होतं की एखादी व्यक्ती आपल्यामधून निघून गेली आणि दिवस व्हायला लागले तसे तशी आठवण कमी होते, तर साहेब मात्र त्याला अपवाद आहेत. जसे दिवस जात आहेत तशी आठवण जास्त येत चाललेली आहे. आणि ही परिस्थिती लातूरची नाही आहे, ही परिस्थिती महाराष्ट्राची आहे. मंत्रालयातल्या कुठल्याही सचिवाच्या कक्षामध्ये तुम्ही जाऊन जर कधी भेट घेतली तर प्रत्येक सचिव साहेब मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीनं कारभार चालला होता याची आठवण हा समोरच्या माणसाला सांगत असतो. ते काही राजकारणी नाही. सचिवाचा काही ऊस गेला नाही, सचिवाला काही सोयाबीनचं अनुदान मिळालं नाही, सचिवाला काही विहीर मिळालं नाही, सचिवाला काही बैलजोडीचं कर्ज मिळालं नाही. त्यांनी त्याच्या हाताखाली काम केलंय. बऱ्याचदा नेत्याबद्दल अधिकाऱ्याचं मत फार चांगलं नसतं, पण साहेब त्या बाबतीमध्ये अपवाद आहेत. आणि म्हणून दिल्ली असेल, महाराष्ट्र असेल, या सगळ्या IAS अधिकाऱ्यांना सातत्यानं पावलोपावली जेव्हा सध्याचे मुख्यमंत्री काम करतात किंवा सध्याचे मंत्री काम करतात, त्यांची निर्णय घेण्याची पद्धती पाहिल्याच्या नंतर आघाडी सरकारमधल्या साहेबाच्या नेतृत्वामध्ये चालणाऱ्या मंत्र्यांची आणि साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं याच्यापेक्षा आणखीन कशा पद्धतीचा एक नेता असावा. मुख्यमंत्री अनेक असतात, म्हणजे ते काही नेते असतात असं नव्हे. खुद्द पवार साहेबांनी सांगितलंय की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतराव नाईक साहेब, वसंतदादा पाटील साहेब आणि अलीकडच्या काळामध्ये विलासराव देशमुख साहेब हे या राज्याचे नेते होते. आणि म्हणून नेता होण्याच्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या मध्ये एक त्याच्या हृदयामध्ये कणव असली पाहिजे, एक सहानुभूती असली पाहिजे. आणि ही सहानुभूती, ही कणव तुमच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका ही आदरणीय साहेबांची मागच्या काळामध्ये राहिलेली आहे. त्याची उल्लेख झंवर साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केलेला आहे. मित्रांनो, साखर धंदा अडचणीत आलेला आहे. मी असं म्हणणार नाही की या सरकारमुळे तो अडचणीत आलेला आहे. त्याला काही जागतिक बाजारपेठेची काही कारणं आहेत की जगामध्येच साखरेचे दर मागच्या काही 2-3 वर्षाच्या तुलनेमध्ये कमी झालेले आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक या राज्यामधनं साखरेचं उत्पादन हे जास्ती झालेलं आहे.
अशा परिस्थितीमध्ये कमी साखरेचे दर घेऊन FRPच्या नियमाप्रमाणे अधिकात अधिक भाव शेतकऱ्याला देणं ही एक तारेवरची कसरत होती. महाराष्ट्रामध्ये मांजरा परिवार तुमचा हा एकमेव परिवार आहे की ज्याच्या सगळ्या कारखान्यांनी FRP प्रमाणेची रक्कम ही अदा केलेली आहे. अजूनही लोक सांगतात की आता एवढे घेऊन जा, राहिलेले पुढच्या वेळी घेऊन जा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे पूर्ण FRP दिलेले कारखाने त्या ठिकाणी नाही आहेत. ही सगळं आशीर्वाद हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा, आदरणीय बबुरावजी काळे साहेबांनी केलेलं काम आणि माझे संचालक मंडळ आणि आपण सर्वांनी दिलेली साथ याच्या माध्यमातून हे सारं या ठिकाणी होऊ शकलेलं आहे. अवघड परिस्थिती आहे. गेल्या वर्षभरामध्ये मांजरा कारखान्याची जी साखर विकली त्याचा सरासरी भाव 2300 रुपये आला. तुम्हाला आता 1811 रुपये देण्यात आले. तोड वाहतुकीसाठी 550 पगारी व्याज हे सगळं जर बघितलं तर या कारखाना हा नफ्यात नाही, हा काही अडचणीमध्ये तोट्यात आलेला कारखाना यावर्षी. पण गेल्या वर्षीची जवळपास 15 कोटी रुपयेचा नफा आपल्याला असल्यामुळं आणि कोजनरेशन आणि अल्कोहोलच्या माध्यमातून, डिस्टिलरीच्या माध्यमातून उत्पन्न झालं असल्यामुळं कमीत कमी तोटा हा आपला यावर्षी झालेला आहे. आणि आता खरं संचालक मंडळाचं माझं कौशल्य आहे की अशा ह्या छोट्याशा तोट्यामध्ये, दुष्काळी परिस्थितीमध्ये गाळप कमी होणार आहे. या परिस्थितीमधनं ही नौका जेव्हा वादळ येतं अशा वेळेस जो नावाडी असतो त्याचं कौशल्य असतं की या वादळामध्ये नाव न बुडू देता सुखरूपपणे प्रवाशाला किनाऱ्यापर्यंत घेऊन जायचं. हे एक मोठं आव्हान आमच्या सर्वांच्या समोर आलेलं आहे. आपला काही एक कारखाना आहे ना, एका कारखान्यापर्यंत बनलं. आपल्याला विकासची काळजी आहे, आपल्याला मांजराची काळजी आहे, आपल्याला रेणाची काळजी आहे, आपल्याला प्रियदर्शनीची काळजी आहे, आपल्याला तिकडे जागृतीची काळजी आहे. आणि म्हणून या सगळे साखर कारखाने या जिल्ह्याला न्याय देणार आहेत. काही लोक म्हणतात की कारखाने बंद करा, त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. कारखान्याला पाणी द्यायचं असेल तर सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून, ड्रीप किंवा तुषार माध्यमातून द्यावं. आम्ही ते कंपल्सरी करणार. पण त्यांना हे माहिती नाही की मांजरा परिवाराने ही पद्धती अगोदरच स्वीकारलेली आहे. मांजरा कारखान्याच्या 60 ते 70% लोकांनी ड्रीप केलेली आहे. राहिलेले लोक सुद्धा भविष्यामध्ये करणार आहेत. रेणाच्या सभासदांनी ड्रीप इरिगेशन केलेलं आहे, जागृतीच्या केलेलं आहे, विकासचे केलेलं आहे. आणि म्हणून सरकार धोरण सांगण्याच्या अगोदर 2 वर्ष मांजरा परिवाराने हे धोरण या भागामध्ये राबवलेलं आहे. आणि म्हणून काळाच्या पुढे 2 पावलं चालण्याची भूमिका ही मांजरा कारखान्याच्या परिवाराची ही राहिलेली आहे. आणि तुमची सर्वांची साथ असल्यामुळं याही अडचणीतनं सुखरूपपणे बाहेर निघण्याचं काम आपण या माध्यमातून करू. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. एक रुपया आम्ही या माध्यमातून वाचू. अनावश्यक खर्च कुठं होणार नाही या बाबतीमध्ये बघू. अनावश्यक कुठं दिलं जाणार नाही या बाबतीमध्ये बघू. आणि या पद्धतीनं करून या परिवाराचा जो लौकिक या 2 नेत्याच्यामुळं निर्माण झालेला आहे, या अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या आशीर्वादानं आपण बाहेर पडू एवढा विश्वास मला या माध्यमातून द्यायचा आहे. कारण वर्तमानपत्रातल्या बातम्या तुम्ही सुद्धा पेपर वाचणारे आहात आणि सगळं बघितल्यानंतर एक हवाल दिलं होतं की कसं व्हायचं. तर कसं होणार नाही, चांगलंच होणार आहे या दृष्टिकोनातून आपण सारे या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आज हे सरकार केंद्रातलं आहे, हे काही शेतकऱ्याचं सरकार नाही आहे. भूसंपादनाचा कायदा असो किंवा तुम्हाला मदत करण्याचं काम असो, पॅकेजच्या माध्यमातून मदत करण्याचं काम असो, आमच्या पक्षाची ही भूमिका राहिलेली आहे की कर्ज माफी नव्हे तर शेतकऱ्याची कर्ज मुक्ती झाली पाहिजे. हे पुढचं पाऊल टाकून आम्ही त्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण हे सरकार स्मार्ट सिटी, त्याच्यानंतर ती कुठली ट्रेन, बुलेट ट्रेन, बुलेट म्हणजे गोळी, म्हणजे इकडं आपल्याला गोळी तिकडे बसणारी माणसं दुसरेच, या अशा प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी ते करत आहेत. 70% लोक ग्रामीण भागामध्ये राहतात, 70% लोक शेती करतात किंवा शेतीवरती अवलंबून मजूर आहेत. एक तरी योजना शेतकऱ्यासाठी आली का? 1.5 वर्ष झालं आता केंद्रामध्ये, 6 वर्ष इथलं सरकार येऊन 1 वर्ष. तुमच्यासाठी काही करण्यासाठी काही नाही आहे. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी टीम येते, रात्री मोबाईल त्याच्यामध्ये पिकाची पाहणी होते 8 वाजता 9 वाजता.
रात्री 8 वाजता दुष्काळ कळतो का आपल्याला, हे जरा बघितलं पाहिजे आपण. पण काहीतरी वर्तमानपत्रातनं बातमी की कुणीतरी आलं, कुणीतरी बघितलं आणि निघून गेलं आणि आश्वासन देऊन गेलं, पण प्रत्यक्षपणे तुम्हाला मदत देण्याचं काम अद्याप झालेलं नाही. आज तुम्हाला मदतीची गरज आहे. एखादा पेशंट आजारी असल्यानंतर त्याला आज औषधाची गरज आहे. अच्छे दिन आएंगे आपको दवा देंगे, पेशंट राहतो कशाला? अशी ही परिस्थिती त्या लोकांनी निर्माण केलेली आहे. प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये देणार होते, काळा पैसा आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये. अनेक गरीब माणसानं खाते उघडले. 30,000 कोटी रुपये गरिबाने जे खाते उघडले 200-500 काय देऊन, 30,000 कोटी रुपये आता बँकेमध्ये जमा झालेले आहेत. ते केंद्राच्या अर्थखात्याच्या मालकीचे पैसे झालेले आहेत. तुम्हाला देणं तर लांबच राहिलं, पण तुमचेच पैसे गोळा करून आता कुठंतरी कारभार त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि मग अशा लोकांनी आता आपली झाली गडबड. कुणी म्हणले पोराणीच ऐकलं नाही, कुणी म्हणले ह्यानेच ऐकलं नाही, त्यांनीच ऐकलं नाही. आमचं म्हणणं 15 लाख येतील तेव्हा येतील. आता दुष्काळात 1-1 लाख रुपये तर तुमच्या खात्यावर यायला काय हरकत आहे? पण करण्याची त्यांची भूमिका नाही, त्यांची नियत नाही. तुमचे प्रश्न ज्यांना समजत नाहीत, तुमचे प्रश्न ज्यांना सोडवायचे नाहीत, त्यांना अजूनही असं वाटतं की या देशातला शेतकरी त्यांच्या पक्षाला मतदान करीत नाही म्हणून. शहरामधले राहणारे मध्यमवर्गीय लोक त्यांना मतदान करतात म्हणून त्यांच्यासाठी योजना राबवत आहेत. स्मार्ट सिटी करायला आमचा विरोध नाही, पण त्याच्या अगोदर स्वच्छ क्लीन सिटी तयार करा. कचऱ्याचे ढीग मोठमोठ्या शहरामध्ये वाढत आहेत. कचरा कुठं टाकायचा तर ते शेजारी जे खेडगाव आहे तिथे नेऊन कचरा टाकायला लागले. म्हणजे शहरातला कचरा ग्रामीण भागामध्ये यायला लागला. अशा प्रकारचं नियोजन करून देश चालला नाही. थोडे दिवस हवा आहे, हवा उतरायला जरा वेळ लागतो. आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागले काय चाललंय ते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने काँग्रेसचं जे काही जुनं सरकार होतं त्याची आपल्याला आठवण होते की मदती धावून येण्याचं काम. जसं झंवर साहेबांनी सांगितलं की सोयाबीन पेरलं त्यालाही मदत आली आणि सोयाबीन न पेरलं त्यालाही मदत आली. आता एकदा द्यायचंच आहे म्हणजे तो अडचणीत आहे. आणि म्हणून सरसकट मदत झाली पाहिजे ही प्रकारची भूमिका. अर्ध्या लोकांना आपण FRP प्रमाणे जानेवारीपर्यंत पैसे दिले होते. अर्धे लोक राहून गेलेले होते. आम्ही म्हटलं असं नाही भेदभाव करायचा. पंक्तीमध्ये बसल्यानंतर एकाला एक आणि दुसऱ्याला एक असं नाही करायचं. स्वयंपाक करायचा तो सगळ्यासाठी, शेवटच्या माणसापासून कार्यक्रमाच्या अध्यक्षापर्यंत एकच स्वयंपाक असला पाहिजे. या भूमिकेतनं पंक्ती प्रपंच न करता आम्ही हे सगळ्या गोष्टीचं जे काही FRPचा भाव द्यायचा आहे. काल एकाने एक आमची मीटिंग होती पुढचं धोरण ठरवण्यासाठी. मराठवाड्यातले काही साखर कारखान्याचे चेअरमन, काही MD, काही शेतकरी अधिकारी एकत्र काल आम्ही बसलो होतो. एका चेअरमनने सांगितले की आता सध्या दिवस कसे आहेत म्हणले. पहिले SMP होती म्हणाले की SMP माध्यमातून भाव द्यायचा असं एक धोरण होतं म्हणले. त्याच्यानंतर आली FRP म्हणले, फेअर अँड रिम्युनेटरी प्राइस देण्याचा एक कायदा आला म्हणले. आणि त्याला लागून आला FIR. म्हणजे हे जर नाही दिलं तर पोलीस लगेच तुमच्यावर केस FIR फाडणार. अशा पद्धतीचा हा कायदा या सरकारने केलेला आहे. सहकार चळवळ मोडायची आहे त्यांना. त्यांना असं वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा जे निधर्मी पक्ष आहेत, निधर्मीचा अर्थ सर्व धर्मांना समान मानणारे जे पक्ष आहेत, यांच्या सहकारामध्ये आहे. कारण आम्ही कारखाने चालवतो तुमच्या विश्वासावर. तुम्ही निवडून दिलेले आम्ही प्रतिनिधी आहोत. तुमच्यात आणि आमच्यामध्ये काही फरक नाही. तुमचाही 5,000चा शेअर आहे, माझाही 5,000चा शेअर आहे. फरक काहीच नाही. पण एवढ्या 10,000 लोकांना कारभार करता येत नाही म्हणून 21 माणसं तुम्ही निवडून देता आणि तुमच्या विश्वासावर 5 वर्ष आम्ही सारे त्या ठिकाणी काम करत असतो. आम्ही चुकलो तर 5 वर्षांनी ठेवायचं का बदलायचं हा निर्णय तुमच्या हातामध्ये असतो. लोकशाही पद्धतीने हे सारं काम आपण या ठिकाणी करत असतो. पण या मंडळींना असं वाटतं की यांच्या चौकशा काढा, यांना जेलमध्ये टाका, यांची अडवणूक करा, यांना मदत देऊ नका. आणि मग या सगळ्या अशा प्रकारच्या भूमिकेतनं सहकार चळवळ मोडायची. आज आम्हाला पुढचा सीझन घ्यायचा आहे. जो काही 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख ऊस तुम्ही सांभाळलाय कसा तरी, त्या ऊसाचं गाळप झालं पाहिजे. कारण तो तिथंच उभा राहिला तर तुमचं नुकसान होईल. पण हे सरकार म्हणतं की पाण्याची परवानगी देत असताना पुढच्या जुलैपर्यंत जर पाणी राहिलं तरच परवानगी देऊ. मांजरा कारखान्याच्या तावरजामध्ये फारसं पाणी नाही, तुम्हालाही माहिती आहे. पाऊसच पडला नाही.
थोडं बहुत आलं होतं तेही आठवड्याभरामध्ये जिरून गेलं. अशा परिस्थितीमध्ये जर मांजरा कारखाना, रेणा कारखाना, विकास कारखाना चालवायची परवानगी जर सरकारनं नाही दिली तर काय करायचं, अशा प्रकारचा एक प्रश्न तुमच्या माझ्या समोर येत आहोत. अर्थात या अशा प्रकारच्या भूमिकेला आम्ही घाबरणार नाही. सरकारनं मान्यता नाही दिलं तर हायकोर्टामध्ये जाऊ, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ आणि हे कारखाने चालू झाले पाहिजेत. शेतकऱ्यावरती अन्याय होता कामा नये, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेऊ. मला वाटतं की सरकार समजून घेईल आणि केवळ काहीतरी पाणी नाही आमकडे, आम्ही कुठून पाणी आणायचं ते ठरवू ना. आम्ही टँकर लावू, आम्ही बोर घेऊ, आम्ही शेतकऱ्याला विनंती करू, आम्ही व तुझ्याकडे थोडं पाणी जास्त आहे, कारखाना चालवायला पाणी दे म्हणून. पण कोणाच्या तरी तांत्रिक रिपोर्टवर बसून तुम्ही जर म्हणला की तुमच्या भागात पाणी नाही, आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला एकत्रितपणाने लढा द्यावा लागेल. जे काही थोडा बहुत तुमच्याकडे ऊस असेल तो गाळणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. की पैसे तुम्हाला मिळाले पाहिजेत ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून मांजरा परिवारातले कारखाने तोटा जरी होणार असला तरी जो काही ऊस आमचा शेतकरी सभासदाचा उभा आहे तो ऊस आणून गाळप करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. या वर्षीचा तोटा कमी होण्यामध्ये जे आपण कोजनरेशन मधून जी वीज निर्माण केली त्याच्यातनं काही पैसे आपल्याला आले. आपण डिस्टिलरी उभी केली त्याच्यातनं काही पैसे आपल्याला आले. आणि म्हणून साखरेच्या धान्यामध्ये जरी तोटा झाला तर या दोन गोष्टी युनिटमध्ये नफा झाल्यामुळं ते तोट्याचं प्रमाण कमी झालं. आमचा एक असा विचार आहे, आमचा एक असा मानस आहे की आपल्याकडे जमीन बरीचशी शिल्लक आहे. आपण जर सौर ऊर्जेच्या माध्यमातून जर या ठिकाणी जर 10 मेगावॅटची जर वीज निर्माण केली तर त्याला पाणी लागत नाही, त्याला पाऊस लागत नाही, त्याला बग्यास लागत नाही. सूर्य हजारो करोडो वर्ष रोज उगवतोय, रोज मावळतोय. त्या सूर्याच्या प्रकाशाच्या माध्यमातून वीज निर्मिती करायची, ज्याच्यामुळे इन्कम टॅक्सचा बेनिफिट होईल, जास्तीचे पैसे मिळतील. चुकून साखरेमध्ये तोटा झाला तर तो तोटा भरून काढण्याचं काम जसं कोजनरेशननी केलं तसं आपल्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून सुद्धा होईल. आणि म्हणून त्याचा अभ्यास चालू आहे. तिची परवानगी लागते जनरल बॉडीची, म्हणून तो विषय मांडून तुमची परवानगी आम्ही घेतलेली आहे. आणि हे करण्याचं काम सुद्धा भविष्यामध्ये आपल्या रेणा असेल, विकास असेल, मांजरा आहे, या सगळ्या सहकारी कारखान्यामध्ये जर जमीन आपल्याकडे तर जमीन उपलब्ध आहे, बाकीच्या कारखान्यामध्ये कुठे कमी आहे कुठे जास्त आहे, या सगळ्या ॲडिशनल इन्कम ज्याला म्हणतो, अधिकचं उत्पादन ज्याला म्हणतो, हे सगळं आणण्याचं काम आपण त्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं एक चांगलं स्मारक झालं पाहिजे. रेणा कारखान्याचे चेअरमन माजी यशवंतराव आबासाहेब या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की रेणा कारखान्यावरचं जे साहेबांचा पुतळा आणि जे काही स्मारक त्या ठिकाणी झालं आहे, भारतातलं 1 नंबरचं पहिल्यांदा झालेलं ते अशा प्रकारचं स्मारक आहे. मांजरा थोडा पाठीमागं थांबला कारण त्याच्यापेक्षा भव्य करायचं आहे, आपल्याला थोडा वेळ लागेल, पण अत्यंत भव्य अशा पद्धतीचं ते सगळं करायचं आहे. आणि त्याला सुद्धा तुमची सर्वांची मदत आर्थिक झाली पाहिजे. थोडीशी, एका वर्षात जास्त करू नका असं म्हटलं, टप्प्याटप्प्यानं आपण ते करू. तुम्हालाही ओझं वाटता कामा नये, पण हा आदर्श, हे स्मारक आपल्या येणाऱ्या पिढीच्या समोर असलं पाहिजे की त्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर येणाऱ्या कुठल्याही चेअरमनच्या मनामध्ये किंतु येता कामा नये. हे मंदिर आहे आणि प्रामाणिकपणानेच मला या ठिकाणी काम करायचं आहे, ही भावना निर्माण होण्याच्यासाठी अशा प्रकारच्या स्मारकाची आवश्यकता असते. हे टप्प्याटप्प्यानं आपल्याला परवडेल या पद्धतीने आपण या ठिकाणी करू. आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही, पण हे सगळं तुमचं जे मंदिर आहे, जे विकासाचं मंदिर आहे, या माध्यमातून तुम्हा सर्व शेतकरी सभासदांचा उत्कर्ष झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. नवं बियाणं वापरूया. आता यावर्षी तर लागवड होण्याचं काही कारणच नाही आहे, फारसं लावायला जागाच नाही, विहिरीला पाणी नाही, बोरला पाणी नाही, असल्याला सांभाळायचं, बियाणं राखून ठेवायचं आहे. पुढच्या वर्षी पाऊस पडेल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू द्या. नेहमीच काही दुष्काळ असतो असं मानण्याचं काही कारण नाही. चांगल्या अर्थाने सगळं काम करूया आणि आपला संसार, प्रत्येकाच्या प्रती आमची अशा प्रकारची जाणीव आहे. सरकार जरी सहकार मोडायला तयार झालं असलं, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, या जिल्ह्यामध्ये मांजरा परिवाराच्या माध्यमातून 450 ते 500 कोटी रुपये फक्त आपल्या 5-6 कारखान्यामधून 500 कोटी रुपयाचं ऊसाचं बिल या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जात असतं. त्याची बिल कशाला म्हणतात 500 कोटी रुपये. आणि म्हणून एका पिकाचे पैसे हे सगळं आपण या ठिकाणी करूया. आपल्या जिल्ह्याचं वेगळेपण आपण जपूया, एवढंच या निमित्तानं सांगतो. फार मोठ्या संख्येने आपण या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आहात. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने
आदरणीय शरद पवार साहेबांनी, मला माहिती नव्हती, पण राज्याच्या साखर संघावरती तज्ज्ञ संचालक म्हणून माझी नेमणूक त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून माझा प्रयत्न राहील की ह्या मांजराचा जो काही पॅटर्न आहे तो राज्याला कसा राबवता येईल आणि राज्याचा साखरधंदा सुद्धा आणखीन कसा सक्षम करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्यामध्ये काम करता येईल अशा प्रकारची मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्या सगळ्या सहकारी संचालकांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे सुद्धा मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की आपल्याला अत्यंत काटकसरीनं काम करावं लागणार आहे, अत्यंत काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे. प्रसंगी थोडीशी झळ पडली तर ती सहन करावी लागणार आहे. पण ह्या आलेल्या दुष्काळी जे काही नैसर्गिक संकट आहे याच्यामधनं हे कारखानदारी आपल्याला तारून पुढे घेऊन जायचे आहे आणि सुखरूप करून हे सगळे प्रवासी आपल्या विश्वासावर आपल्या बोटीमध्ये बसलेले आहेत, त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही इतक्या काळजीनं ही नाव आपण किनाऱ्यापर्यंत घेऊन जाऊ सुखरूप, अशा प्रकारची प्रार्थना आणि विश्वास व्यक्त करून माझं भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या सगळ्या